ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला। इतने उपकार है क्या कहे, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान। नमस्कार. आज मला तुमच्याशी मनापासून काही बोलायचं आहे. सर्वप्रथम मला माफ करा. मी तुम्हा सर्वांना अचानक सोडून गेलो. तो माझा निर्णय नव्हता, तो नियतीचा खेळ होता. सर्वात आधी माझी बायको सुला, तुझी माफी मागतो. संसाराची सगळी जबाबदारी तुझ्यावर सोडून गेलो. एवढ्या कमी वयात 2 मुलं आणि 1 मुलगी यांची जबाबदारी तू एकटीनं उचललीस. पण तू कधीच हार मानली नाहीस. तुझे शेतातले कष्ट, काटकसर, मेहनत, मुलांचं शिक्षण, घराचा संसार, हे सगळं मी वरून पाहत होतो. तुकड्या तुकड्या पैशातून तू एवढा मोठा संसार उभा केलास. तुझ्या या त्यागाला आणि कष्टांना माझा मनापासून सलाम. माझी लाडकी मुलगी बेबी, तिच्या लग्नाची काळजी मला खूप सतावत होती. पण माझे मेवणे जलिंदर, विनायक, माझे भाऊ आबा, बाबासाहेब आणि सर्व कुटुंबियांनी पुढाकार घेऊन तिचं लग्न प्रेमानं आणि आनंदात पार पाडलं. आज तिचा संसार सुखाचा आहे हे पाहून माझं मन भरून येतं. माझा मुलगा दिनकर, त्याच्या भविष्याची मला खूप चिंता होती. पण जलिंदर, भानुदास मामा, बाबासाहेब, तापा मस्के, अरुण आणि आनंदा पवार या सर्वांनी त्याच्या नोकरीसाठी मोलाचं सहकार्य केलं. त्या सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे. दिनकर, आज तू ज्या प्रामाणिकपणे सेवा करत आहेस, कुणाच्याही रुपयाचा मोह न बाळगता आपलं कर्तव्य पार पाडतो आहेस, याचा मला खूप अभिमान आहे. तुझ्या उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान झाला तेव्हा माझं मन आनंदानं भरून आलं. आणि आज तू पोलीस उपनिरीक्षक झालास, हा क्षण माझ्यासाठी शब्दात मावणारा नाही. माझा आनंद गगनात मावेना. सुला बघ, तुझ्या कष्टाचं फळ आज सर्वांसमोर उभं आहे. दिनकर, तू माझी पंढरपूरची वारी आजही सुरू ठेवलीस. विठुरायाच्या कृपेनं तुझा सन्मान होताना पाहून माझं मन धन्य झालं. माझी थोरली सून सुषमा, तू मला माझ्या मुलीसारखीच आहेस. कुटुंब एकत्र ठेवणं, शेतीची जबाबदारी सांभाळणं, दिनकरच्या खांद्याला खांदा लावून संसार उभा करणं, तुझे हे कष्ट शब्दात सांगता येणार नाहीत. पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असूनही तू कधी अहंकार केला नाहीस, याचा मला खूप अभिमान आहे. माझा सर्वात लाडका शरद, तुझीही मला खूप काळजी वाटायची. पण आज तू व्यवसायात मोठं नाव कमावलंस. तुझ्या यशाची चर्चा बाहेर ऐकताना माझं हृदय अभिमानानं भरून येतं. माझी धाकटी सून, तू शिक्षिका होऊन कुटुंबाला हातभार लावत आहेस. तुझं समजूतदारपण आणि प्रेम या घराला अधिक मजबूत करत आहे. खरंच सांगतो, माझ्या दोन्ही सुनांना दृष्टी लागावी इतक्या त्या गुणी आहेत. दिनकर आणि शरद, तुम्ही दोघे कायम राम लक्ष्मणासारखे एकत्र राहा. त्या नात्यामागे सुला आणि दोन्ही सुनांचा सिंहाचा वाटा आहे. आज माझी नातवंड पाहून माझं मन आनंदानं भरून येतं. श्रियता पुण्यात नोकरी करते.
ओम इंजिनिअरिंग शिकतो आहे. बेबीची मुलगी पुण्यात नोकरी करते. दुसरीचे लग्नही झालं आहे. जयेश पुण्यात नोकरी करतो. श्रावणी आणि साई शिक्षण घेत आहेत. आजोबाला यापेक्षा मोठा आनंद काय असणार? आज माझा एवढा मोठा, सुखी आणि एकसंघ परिवार पाहताना मला वाटतं मी खरोखर भाग्यवान आहे. या क्षणी मी तुमच्यात असायला हवं होतं, पण नियतीसमोर कोणाचंच चालत नाही. सुला, आज तुझ्या 75व्या वाढदिवसानिमित्त या संपूर्ण कुटुंबाचं यश, प्रेम आणि आनंद मी तुझ्या चरणी अर्पण करतो. हे सगळं तुझ्या त्यागाचं, कष्टाचं आणि प्रेमाचं फळ आहे. माझ्या कुटुंबाला अडचणीच्या आणि प्रगतीच्या प्रत्येक काळात जलिंदर, माझा भाऊ आबा, अरुण, बाबासाहेब, निवृत्ती, तापा मस्के आणि सर्व भाऊ भाऊजई यांनी खंबीर साथ दिली. त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. अशीच साथ माझ्या कुटुंबाला पुढेही मिळत राहो, हीच माझी इच्छा. माझा भाऊ आबा वारल्याची बातमी समजली तेव्हा खूप वाईट वाटलं. सीता वहिनी, मंगल, राजा वहिनी आणि घरातील सर्वजण सुखरूप असावेत, हीच प्रार्थना. गावातील सर्व मंडळींनीही माझ्या कुटुंबावर कायम प्रेम केलं, आधार दिला. यापुढेही अशीच माया आणि साथ कायम राहू दे. आणि आज या आनंदाच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या प्रत्येकाचं मनपूर्वक आभार. सर्वांनी आनंदात राहा, एकमेकांवर प्रेम करा आणि माझ्या कुटुंबाची अशीच साथ कधीही सोडू नका. मी शरीरानं तुमच्यात नाही, पण माझे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत. विठ्ठल रखुमाई तुमचं सदैव कल्याण करो. उस विधाता की पहचान है, ये तो सच है.